मला न आयुष्यात असं वेगळं काहीतरी थ्रिलिंग करायचं आहे, जे आपल्या बापजन्मात कुणी केलं नसेल. पण सांगू का, काय वेगळं करणार? अशा काही संधीच नाहीत आपल्या जातीत. पण मी करणार काहीतरी, तू बघच. प्रत्येक भेटीमध्ये तो हे बोलायचाच आणि ती पण निमूटपणे ऐकायची. नक्की काय करणार हे ना त्याला माहीत होतं ना तिला. दिवस जात होते, ते दोघे मोठे होत होते. स्वतःच्या पंखांनी उडायचं सामर्थ्य आलं दोघांमध्ये आणि त्यांनी कुटुंब थाटण्याचा निर्णय घेतला. थ्रिलिंग करायची कल्पना एव्हाना मागे पडली होती आणि तशातच तिने त्याला दिली गोड बातमी. चाहूल लागली त्यांची. कोणाची? त्याला बायकोची भाषा काही कळेना. अहो, असं काय करताय? पिल्लांची? तो भारावला. एका नजरेने तिच्याकडे पाहत राहिला. तिच्या काळ्या गालावर लाल लाली चढल्याचा उगाचच त्याला भास झाला. कितीतरी आधी आपण जे थ्रिलिंग करायचं ठरवलं होतं, ती वेळ आत्ता आली, हेही समजलं. यस, हो, आत्ताच. अभी नहीं तो फिर बाद में कब पता नहीं. त्याची विचारचक्र सुरू झाली. आयुष्यात हीच तर एक वेळ असते आपल्याकडे, काहीतरी क्रिएटिव्ह करायची आपल्या पिल्लांसाठी. नाहीतर नेहमीच तेच ते आहेच. उठा पोटासाठी उडाऊड करा. संध्याकाळ होताच आराम करून झोपा. नाही नाही नाही, आत्ता तरी असं नाही करायचं. हिला दिलेलं प्रॉमिस पूर्ण करायचं. तिच्या डोळ्यात पाहायचं आणि ऐकायचं. हो, नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे उशिरा का होईना केलं काहीतरी. त्याची दुसऱ्या दिवशी उजाडताच शोध मोहीम सुरू झाली. सगळीकडे चाणाक्षपणे फिरून झालं. एका डोळ्याने साऱ्या परिसरावर नजर टाकली. हो, हे सगळं करताना डोक्यात ती लहानपणीची आजोबांची गोष्ट डोक्यात होतीच. चिऊचं घर होतं मेणाचं आणि काऊचं घर होतं शेणाचं. चिऊचं घर गेलं उन्हात वितळून आणि पावसात काऊचं घर गेलं वाहून. म्हणजे हे 2 ऑप्शन झाले बाद. त्यात मनोगत चालूच होतं. गिरक्या घेत घेत बरीचशी झाडं देखील पालथून झाली होती. पण झाडावरच काड्यांचं घरटं म्हणजे अगदी कॉमन. कसलं थ्रिलिंग नि कसलं काय. मग काय करू? फिरत उडणं आणि उडत फिरणं चालूच होतं. त्याची नजर गेली त्या टीव्हीवर. शिशी म्हणजे कॅमेरा की काय असतो हा लटकतो इथे मस्तपैकी वायरिंगच्या आधारावर. म्हणजे हा खांब हाच विजेचा खांब. ठरलं इथेच बांधायचं घरटं. ते झाडाबिडाच्या फांद्यात नाही अडकायचं. इथेच बांधायचं. निवांत. मजबूत आहे हा खांब. तो समाधानातच तिच्याकडे झेपावला. तिला त्या खांबापर्यंत घेऊन आला. वायरीवर तिला बसवलं आणि स्वतःही बसला. फायनल केली ग जागा. आता काट्या कुटक्या गोळा करायला हव्यात. तू नको, मीच करेन, तू आराम कर. तिला आजूबाजूला कोणतंच झाड दिसेना की कुठला आसरा सापडेना. हवेत बांधायचं का घर? ती त्रासलीच. सकाळपासून भटकून आला आणि आत्ता मस्करी करतोय. अगं, हवेत कुठे? या इथे. हे काय इथे? या खांबावर. तिने त्याच्याकडे रखून पाहिलं. चोचीजवळ चोच नेली. श्राद्धाच्या जेवणात कोणी दारूची वाटी ठेवली काय? ह्या इथे कसं काय बांधायचं घरटं? कोणी बांधली का आपल्या जन्मात? ती कोपली. तो मात्र शांतच. तेच तर थ्रिल आहे. त्याने त्याचा एक डोळा तिच्याकडे बघत मिचकावला. ती शहारली. ह्याच्या थट्टापुढे आत्ता काही नाही चालणार. नवऱ्याने ठरवलं, तो काही ऐकणार नाही. थोडी तणतणली आणि त्याला शरण गेली. तो ती त्या दिवसापासून बांधकामाच्या तयारीला लागले. येता अवकाश काट्याकुट्यांचं घरटं त्या विजेच्या खांबावर पक्क झालं. आताशा ती त्यातच राहायची. 3 का 4 अंडी तिने दिलेली. त्यावरच बसायची. कधी पंखांना व्यायाम म्हणून एक फेरी मारून यायची. तोपर्यंत तो राहायचा देखरेखीला. कधी दोघेही जायचे, पण अगदीच थोड्या वेळाकरता. दिवस लोटले. 3 पिल्लं काव करत आणि एक कुहू करत त्या घरट्यातून बोलू लागली. त्यांना दाणापाणी भरून थोडं मोठं करून त्या खांबावरचा मुक्काम हलवला. तिच्या जीवात जीव आला आणि त्याच्या जीवात अभिमान. माझ्या पिल्लांना झाडावरच्या शेणामेणाच्या घरट्यांची गोष्ट नाही ऐकवणार. मी त्यांना ऐकवणार कथा.
त्यांच्या बापाच्या थ्रिलिंगची, त्यांच्या विजेच्या खांबावरच्या जन्माची. तो सुखावला अन त्याला पाहून ती अधिकच उजळली. उडता उडता त्याने पाहिलं, त्या खिडकीत मयुरी फोन घेऊन उभी होती. ही आत्ता आपल्याला फेमस करणार, माझ्या अनोख्या घरट्यावर लिहिणार अन तो अजूनच उंच झेपावला आकाश ठेंगणे झालेल्या खुशीत. तर मित्रमैत्रिणींनो, कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.